Hello dear students, today we are going to see practicals spotting question number 5 which is asked in the practical HSC board exams. So in practical exam question number 5 is about spotting. It is part B. Part A is for the experimentations and part B is for the observation and spotting. In that experiment number 1 is the aim is to study the specimen and identification with the reason. आपल्याला ते स्पेसिमेन ओळखायचे आहे आणि त्याला रिझन्स द्यायचे का ते स्पेसिमेन आपण कसं आयडेंटिफाय केलेलं आहे. सो इट इज एक्सपेक्टेड दॅट ऍटलीस्ट 2 रिझन्स शुड बी देअर इन द एक्झाम. 2 रिझन्स द्यायचे. रिक्वायरमेंट फॉर दिस प्रॅक्टिकल फॉर स्पॉटिंग इज स्पेसिमेन्स अँड फोटोग्राफ. याला स्पेसिमेन्स म्हणतात. हे स्पेसिमेन ठेवलेले असणार. आपल्याला ते स्पेसिमेन ओळखायचे आहे. ते लेबल्स तिथे नसणार. तुम्हाला ते स्पेसिमेन आयडेंटिफाय करायचे आहे आणि तुम्ही त्याला कसं आयडेंटिफाय केलंय त्याला सपोर्टिंग मध्ये 2 रिझन्स एक्सपेक्टेड आहे. 2 रिझन्स आर एक्सपेक्टेड. सो नाउ द फर्स्ट एक्सपेरिमेंट और द फर्स्ट स्पॉट विच वी आर गोइंग टू सी इज अबाउट द मोनेरा, दैट इज किंगडम मोनेरा. एक्झाम्पल्स आर ऑसिलेटोरिया, डायटम्स, पॅरामेशियम्स. तुम्हाला माहित असेल दे आर ऑल युनिसेल्युलर. त्याचे युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहेत ते सगळे युनिसेल्युलर आहेत. दॅट मीन्स दे आर हॅव्हिंग ए सिंगल सेल प्रेझेंट इन द बॉडी and they can be heterotrop or they can be a autotrop. हेट्रोट्रॉप असेल तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट काय असतं, ऍबसेंट असतं. दे आर टोटली डिपेंड ऑन द अदर. आणि ऑटोट्रॉप असेल देन दे आर हॅव्हिंग ए क्लोरोफिल पिगमेंट इन देम. दॅट मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड मटेरियल. तर आपल्या हातातला हा जो पहिला जो स्पेसिमेन आहे दॅट इज ऑसिलेटोरिया. You can see the Oscillatoria is a unicellular organism and it is kept here. हा आपला पहिला स्पेसिमेन आहे. जर तुम्ही सेकंड स्पेसिमेन कडे जर लक्ष दिलं तुम्ही तर आज आपल्याकडे ॲगॅरिकस आहे. मशरूम तुम्हाला माहित असेल ॲगॅरिकस. दिस इज इन द किंगडम फंजाय. ॲगॅरिकस एक्झाम्पल्स आर ऑल्सो देअर फ्रुक्टिकोस लायकेन्स. एक्झाम्पल उस्निया. ॲगॅरिकस हे सॅप्रोफाइट असतात. सॅप्रोफाइट म्हणजे काय, दे आर जनरली ग्रोन इन डेड अँड डिकम्पोज मटेरियल. सडलेल्या कुजलेल्या पदार्थांवरती ते वाढत असतात. तुम्ही मशरूम खाल्ला असणार. ॲगॅरिकस आर जनरली फाउंड इन द डिकम्पोज पार्ट इन द फॉरेस्ट. ओके. सो द बेसिक कॅरेक्टरिस्टिक त्याला कॅनोपी सारखं स्ट्रक्चर असतं. अम्ब्रेला शेप आहे. ओके. दिस इज अबाउट द ॲगॅरिकस. इफ यू सी द नेक्स्ट स्पॉट, द नेक्स्ट स्पॉट इज अबाउट द लायकेन्स. व्हॉट अबाउट द लायकेन्स? Lichens are generally of 3 types: foliose lichen, fructicose lichens, and we have also seen the foliose and fructicose. Okay, so in this lichens, foliose, you can see the characteristic feature. They are the combination of the 2 different kind of the organism, that is algae and fungi. See, these are the good examples of lichens. Fructicose lichen, foliose lichens, these are all the best examples of lichens. These are the natural photographies of lichens. You can observe this in the forest areas. त्यांच्यामध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं. सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ रिलेशनशिप तो त्याचा युनिक फीचर आहे. त्याच्यानंतर आपण अजून जे दुसरा पाहणार आहे ते लायकेन आहेत उस्निया. तुम्ही पाहू शकता. इट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. इट इज ऑल्सो डुईंग द सिम्बायोटिक काइंड ऑफ असोसिएशन. हे जनरली रॉक मध्ये सापडतं आपल्याला. वी जनरली गेट इट ऑन द सर्फेस ऑफ द रॉक स्ट्रॅटम मध्ये सापडतं. पुढच्या जर स्पॉटकडे लक्ष दिला तर तो आहे ब्राऊन अल्गी, दॅट इज सार्गॅसम. तुम्हाला ब्राऊन अल्गीचे युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर माहित असेल. फिओफायसीचा मेंबर येतो. इट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ ब्राऊन अल्गी. दे आर जनरली फाउंड इन द मराईन वॉटर. ऑल्सो दे कॅन बी फाउंड इन द फ्रेश वॉटर. तुम्हाला त्याच्यातले टाइप्स माहित असेल. थॅलोफायटा. आपण किंगडम प्लॅन्टीला जेव्हा क्लासिफाय करतो तेव्हा त्याला थॅलोफायटामध्ये, ब्रायोफायटामध्ये आणि टेरिडोफाइट्स मध्ये क्लासिफाय करत असतो. थॅलोफायटाचे गुड एक्झाम्पल आहेत क्लॅमिडोमोनस आणि सर्गेसम, बॅट्रॅकोस्पर्मम. हे सगळं थॅलोफाइट्स आहेत. आपण जर कधी ब्रायोफाइट पाहिला तर ब्रायोफाइटचे एक्झाम्पल्स आहेत फ्युनेरिया आणि टेरिडोफाइटचे गुड एक्झाम्पल आहेत नेफ्रोलिपिस. याला आपण फर्न फॅमिलीतला मेंबर म्हणतो. दिस इज द फॅमिली ऑफ फर्न. आणि अजून एक एक्झाम्पल आहे टेरिडोफाइटचा वेल नोन एक्झाम्पल, दॅट इज सायकस. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ब्राऊन अल्गी, सर्गॅसम. त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर तुम्ही लिहू शकता. दे आर फोटोसिंथेटिक. पुढच्या एक्झाम्पल पण सर्गॅसमच्या. तुम्ही त्याच्या फ्लोरल पार्ट्स पाहू शकतात. अशा प्रकारचे असतात ते. थॅलस आहे त्याची पूर्ण बॉडी तुम्ही पाहू शकता. दिस इज द युनिक कॅरेक्टरिस्टिक फीचर. नेक्स्ट स्पॉट इज अबाउट द मॉस प्लांट, दॅट इज अबाउट फ्युनेरिया. तुम्ही फ्युनेरियाचे एक्झाम्पल जस्ट पाहिलेलं आहे. दे आर द मॉस प्लांट्स. सो इन मॉस प्लांट यू नो दॅट दे आर जनरली ग्रोन ऑन द अदर. त्याला होस्टोरी असतात. त्याच्या बॉडीला कॅप्सूल शेप असतं. हा त्याचे युनिक फीचर आहे. मॉसचं जे बॉडी आहे दॅट इज डिस्टिंग्विश इन द फॉर्म ऑफ द कॅप्सूल अँड सीटा. कॅप्सूल अँड सीटा.
सो त्याचे आयडेंटिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक आहेत तिथे. पुढचे जर तुम्ही एक्झाम्पल पाहणार, सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज अबाउट नेफ्रोलिपिस, दॅट इज अबाउट द फन. In nephrolipis, they are the pteridophytes which are generally found in the, we can say, the nephrolipis are generally found in the pteridophytic conditions. They are also the primitive plants. हे आपले primitive plants आहेत. आज आपण आजच्या युगात जे प्लांट्स पाहतोय, अँजिओस्पर्म पाहतोय, तो डॉमिनंट आहे. पण पूर्वीच्या काळात प्रिमिटिव्ह प्लांट्स मध्ये ब्रायोफाइट्स, टेरिडोफाइट्स आणि थॅलोफाइट्स हे प्रिमिटिव्ह होते. त्या टायमाला ते डॉमिनंट होते. त्याच्यानंतर आला जिम्नो, मग ते जिम्नोस्पर्मचं अस्तित्व आलं. आता जिम्नोस्पर्म कमी झालेत आणि अँजिओस्पर्मची वाढ जास्त आहे. म्हणजे आजच्या युगात अँजिओस्पर्म हा सगळ्यात डॉमिनंट मानला जातो. ठीक आहे, तर आपल्याला नेफ्रोलिपिस लक्षात ठेवायचं आहे. दिस इज द गुड एक्झाम्पल ऑफ टेरिडोफाइट्स. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट टेरिडोफाइट, दॅट इज अबाउट सायकस. सायकस मध्ये परत दोन पार्ट आहेत, मेल अँड फिमेल. सो दिस इज अबाउट ए मेल कोन. आपण कोन का म्हणत असतो, हा त्याचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स आहेत. दिस इज द रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स. तुम्ही स्ट्रॉबीला ऐकलं असणार. मेल कोन मध्ये त्याच्यातले जे स्पोर्स असतात त्यांच्यामध्ये स्पोरोफायटिक जनरेशन हा डॉमिनंट फेज मानला जातो. जनरली प्लांट्स ऑर्गॅनिझम मध्ये किंवा प्लांट किंगडम मध्ये दोन प्रकारचे रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असतात. वन इज द वी कॅन से सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट विच आर जनरली बीन डॉमिनेट बाय द गॅमेटोजेनेसिस, जिथे गॅमेट फ्यूज असतात, आणि दुसरं असतं स्पोरोफायटिक जनरेशन. स्पोरोफायटिक जनरेशन मध्ये स्पोर महत्वाचे रोल प्ले करत असतात. तर स्पोर मध्ये परत दोन प्रकार असतात, मायक्रोस्पोरोफिल, मेगास्पोरोफिल. तर मायक्रोस्पोरोफिल कुठे तयार होतं असा प्रश्न आपल्या मनात आला असेल, तर मायक्रोस्पोरोफिल मेल मध्ये तयार होत असतं, म्हणजे मेल कोन मध्ये तयार असतात. याला कोन शेप दिसतंय तुम्हाला. आणि हे टेरिडोफाइट्स मध्ये मेल पार्ट, मेल कोन ते मायक्रोस्पोरोफिल प्रोड्यूस करतात, आणि जो फिमेल पार्ट आहे याला आपण मेगास्पोरोफिल म्हणतो किंवा मेगास्पोर्स. याच्यामध्ये मेगास्पोर्स तयार होतात. तर मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर जेव्हा फ्यूज करतात तेव्हा त्याच्यामध्ये स्पोरोजेनेटिक फ्युजन होतं आणि डिप्लॉइड सेल तयार होतं. म्हणजे हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड गेट्स डिप्लॉइड. या प्रकारे आपल्याला जे रिप्रोडक्टिव्ह स्टेज आहे ते आपण ओळखू शकतो का टेरिडोफाइट्स मध्ये स्पोरोफायटिक जो जनरेशन आहे तो डॉमिनंट आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा आपण प्रिमिटिव्ह एज पाहतो त्या टायमाला स्पोर हा डॉमिनंट होता. आणि आजच्या युगात आपण जे काही प्लांट्स पाहतोय अँजिओस्पर्म, त्याच्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, दॅट इज अँडोस्पर्म, दॅट वी कॅन से द अँजिओस्पर्म्स आर जनरली हॅव्हिंग अँड्रोशियम्स अँड गायनोशियम्स. अँड्रोशियम्स प्रोड्युसेस द पोलन्स अँड गायनोशियम प्रोड्युसेस द एग सेल्स. तर आपण आजच्या युगात एग आणि स्पर्म्स जे आहेत त्याला एकत्र करून आपण जायगोट पाहत असतो. पण जे जुन्या काळातले जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरोफिल अँड मेगास्पोरोफिल त्याच्या फ्युजन करून स्पोरोफायटिक जनरेशन पाहतो. तर हा होता आपला आजच्या स्पॉटिंगच्या सगळे स्पेसिमेन्स. हे तुम्हाला आयडिया आला असेल. हे सगळं सुंदरचे स्पेसिमेन्स आहेत, हे आपल्याला पेपरमध्ये ओळखायचे आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय दिस ऑल स्पेसिमेन्स अँड वी हॅव टू गिव्ह द 2 reasons फॉर सपोर्ट. सो थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.